अभिनयाची राणी जिची प्रत्येक अदा एक कहाणी। तिचा आवाज कधी कर्कश म्हणून नाकारला गेला तर कधी तिच्या उंचीवरून तिला टोमणे मारले गेले। पण म्हणतात ना, हिऱ्याची पारख व्हायला थोडा वेळ लागतोय। ज्या आवाजाला कमकुवत समजले गेलं त्याच हस्की आवाजाने पुढे कोट्यावधी रसिकांना वेड लावले। बोलके डोळे, सोज्वळ स्मित हास्य आणि अभिनयाचा अफाट डोंगर। आजच्या सूर संगिनीमध्ये आज आपण पाहणार आहोत अशाच एका मर्दानी अभिनेत्रीशी जिने बॉलिवूडवर खऱ्या अर्थाने राज्य केलंय, आणि ती म्हणजे सर्वांची लाडकी राणी मुखर्जी। नमस्कार, मी शिल्पा। सूर संगिनीच्या एका नव्या सुरावटीत तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा रविवार थोडा खास आहे, कारण आपल्या सोबत आहे बॉलिवूडची बंगाली ब्युटी जिने खंडाळ्याच्या घाटातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि ब्लॅकच्या अंधारातही अभिनयाचा उजेड पाडला। रोमॅन्स असो वा क्राईम थ्रिलर, प्रत्येक भूमिकेत तिचा जीव ओतलेला अभिनय दिसतो। चला तर मग उलगडूया राणी मुखर्जीचा 3.5 दशकाचा हा सांगीतिक आणि फिल्म ज्या एकदा का कानावर पडल्या की थेट काळजात घर करतात। चित्रपट सृष्टीत अशा एका आगळ्या वेगळ्या अभिनेत्रीचं नाव आहे राणी मुखर्जी। हो, राणीच्या रक्तातच अभिनय आहे। 21 मार्च 1978 रोजी मुंबईत एका बंगाली चित्रपट कुटुंबात तिचा जन्म झालाय। वडील दिग्दर्शक, आई गायिका, कलेचा वारसा रक्तातच होता। इतकंच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्री काजल ही राणीची चुलत बहीण। अशा फिल्मी वातावरणात वाढलेल्या राणीने मात्र सुरुवातीला अभिनेत्री व्हायचं असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं। पण राणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। चित्रपट गुलामची ती निरागस मुलगी ते मिसेस चॅटर्जी पर्यंत तिचा हा झंझावती प्रवास आज आपण सूर संगिनीमध्ये अनुभवणार आहोत। क्या बोलती तू? राणीने 1996 मध्ये बिअरफुल या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलंय आणि त्याच वर्षी राजा की आएगी बारात मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलंय। पण खऱ्या अर्थाने तिला यश मिळालंय ते 1998 मध्ये आलेल्या गुलाम आणि कुछ कुछ होता है या चित्रपटामुळे। त्यानंतर साथिया, हम तुम, वीर ज़ारा, ब्लॅक आणि बंटी और बबली अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांनी तिला बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री बनवलंय। राणी मुखर्जीची केमिस्ट्री पडद्यावर सर्वाधिक गाजली ती शाहरुख खान सोबत। कुछ कुछ होता है असो वा चलते चलते या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले। त्यासोबतच अभिषेक बच्चन सोबतची तिची बंटी और बबली मधली मस्ती आणि आमिर खान सोबतची गुलाम मधील जुगलबंदी आजही चाहत्यांच्या चांगलंच लक्षात आहे। तुम पास आए, यूं मुस्कुराए। 1998 मध्ये राणीला 2 मोठे चित्रपट मिळाले। गुलाम मध्ये आमिर खान सोबतची तिची केमिस्ट्री आणि आतिक या खंडाला या गाण्याने देशभर धुमाकूळ घातला। त्यानंतर कुछ कुछ होता है मधील टीना या भूमिकेने तिला घराघरात पोहोचवलं। शाहरुख खान सोबतची तिची पडद्यावरची केमिस्ट्री आजही प्रेक्षक विसरू शकलेली नाहीत। कुछ कुछ होता है मध्ये टीनाच्या भूमिकेसाठी अनेक मोठ्या अभिनेत्रींनी नकार दिला होता, पण राणीने ती संधी घेतली आणि इतिहास घडवला। कोई मिल गया। 2000 मध्ये आलेला हद कर दी आपने हा चित्रपट राणीच्या करिअरमध्ये मैलाचा दगड साबित झालाय। गोविंदाच्या एनर्जी सोबत ताळमेळ राखणं कठीण असतं, पण राणीने केवळ डान्समध्येच नाही तर कॉमेडीमध्येही गोविंदाला तोडीस तोड टक्कर दिली। या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पोट धरून हसवायला लावणारी ठरली। हद कर दिया आपने, हद कर दिया आपने। त्याचबरोबर 2002 मध्ये आलेला साथियाने राणीला एका मॅच्युअर अभिनेत्री म्हणून सिद्ध केलंय। त्यानंतर हम तुम मधील तिचा प्रवास एक चुलबुली मुलगी ते एक समजदार स्त्री यासाठी तिला सर्व उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। सैफ अली खान सोबत तिची टॉम अँड जेरी स्टाईल केमिस्ट्री कमालीची होती। यशाच्या शिखरावर असताना राणीच्या वैयक्तिक आयुष्याचं नेहमीच चर्चा झाली। अखेर 21 एप्रिल 2014 रोजी तिने इटलीमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रा याच्याशी गुपचूप लग्नगाठ बांधली।
त्यानंतर तिने संसाराला प्राधान्य दिलं आणि तिला आदिरा नावाची गोंडस मुलगी झाली आहे। दीवाना है ये मन, क्यों पागल है धड़कन। लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर अनेकांना वाटलं की राणीचा प्रवास थांबला, पण तिने हिचकी आणि मर्दानी सारख्या चित्रपटातून असं काही कमबॅक केलं की सगळेजण थक्क झाले। तिच्या याच कसदार अभिनयासाठी तिला आतापर्यंत अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय। विशेष म्हणजे एकाच वर्षी सर्व उत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्व उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे 2 फिल्मफेअर जिंकणारी ती पहिली अभिनेत्री ठरली। लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर 2018 मध्ये रिलीज झालेला हिचकी या चित्रपटामधून तिने पुनरागमन केलंय, तेव्हा जगाने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाला सलाम केलाय। टॅरेंट सिंड्रोम असलेल्या एका शिक्षकीची भूमिका तिने इतक्या नैसर्गिकपणे साकारली की चाहत्यांनी तिच्यावर पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव केला। या चित्रपटाने हे सिद्ध केलंय की राणीच्या अभिनयाला वेळेचं बंधन नाही। तौबा तुम्हारे ये इशारे। प्रसिद्ध दिग्दर्शक राम मुखर्जी यांची मुलगी असूनही तिला तिच्या आवाजावरून खूप टोमणे ऐकावे लागले होते, पण त्याच आवाजाला तिने आपली ताकद बनवले। राणीने आतापर्यंत 7 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले, पण तिची खरी कमाई म्हणजे तिचा मोठा चाहता वर्ग, ज्यांनी तिला बबली म्हणून स्वीकारले आणि मर्दानीमधील शिवराज शिवाजी रॉय म्हणून डोक्यावर घेतलंय। शून्यातून विश्व निर्माण करत तिने खऱ्या अर्थाने बॉलिवूडवर स्वतःचं अधिराज्य निर्माण केलंय। राणी मुखर्जी म्हणजे फक्त एक ग्लॅमरस चेहरा नाही, तर ती अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाने स्त्रीप्रधान चित्रपटांना एक नवी उंची मिळवून दिली। संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळूनही ती आजही तितक्याच ताकदीने अभिनयात सक्रिय आहे। तुम्हें पता तो होगा, तुम्ही पे मैं फिदा। तर रसिक हो, राणी मुखर्जी यांचा हा दैदिप्यमान प्रवास आज आपण जवळून अनुभवला। राणीने आपल्याला शिकवलंय की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुमच्यातील उणीवांनाही तुम्ही तुमची ताकद बनवू शकता। ज्या आवाजामुळे तिला सुरुवातीला नाकारलं गेलं, त्याच खर्जतल्या आवाजाने आज कोट्यावधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले। लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही तितक्याच उत्साहाने हिचकी आणि मिसेस चॅटर्जी वर्सेस नार्वे सारख्या या चित्रपट देऊन तिने सिद्ध केलंय की कलाकाराला कोणतंही बंधन नसतं। राणीचा हा प्रवास म्हणजे फक्त एक यशोगाथा नाही, तर तो आहे स्वतःला सिद्ध करण्याचा अथांग ध्यास। सुरांच्या या सफरीत राणीचा प्रवासांचा हा छोटासा आढावा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सलमान खान या कलाकारांच्या सुरांनी सजलेला प्रवासासह। तेव्हा पाहायला विसरू नका सूर संगिनी, दर रविवारी सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा प्रसारण सायंकाळी 7:30 वाजता। मैं हैरान हूँ, तुम्हें क्या कहूँ।